अखिल गुणनिधान आकारण करुणावरुणालय भक्त वांछित कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपेने, भगवान श्री हनुमंतरायाच्या कृपेने, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरा जगद्गुरु श्रीसंत तुकोबरा अधिकरून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने व समस्त शिवछत्रपती मित्रमंडळ, तरुण मंडळ शिरपूर यांच्या आयोजनाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या उत्साहामध्ये माझ्या राजाची जयंती या ठिकाणी साजरा करताय। पण एक सांगू तुम्हाला, माझ्या राजाची जयंती आपण जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील शिरपूर मध्येच करतो असं नाही, संपूर्ण जगामध्ये एका तारखेला विशेष महत्व आलेले। हो शिवाजी राजाची, माझ्या शिवाजी राजाची आली घोड्यावरी स्वारी, जगात लय भारी 19 फेब्रुवारी, टाळ्या, जगात लय भारी 19 फेब्रुवारी, जगात लय भारी 19 फेब्रुवारी, जगात लय भारी 19 फेब्रुवारी। ताळी ताळी, हा एक शिवाजी राजाची, माझ्या शिवाजी राजाची आली घोड्यावरी स्वारी, आली घोड्यावरी स्वारी, जगात लय भारी 19 फेब्रुवारी, जगात लय भारी 19 फेब्रुवारी, जगात लय भारी 19 फेब्रुवारी, जगात लय भारी 19 फेब्रुवारी। म्हणून खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे। कुठला दिवस आहे? सुवर्ण दिवस आहे। आज संपूर्ण जगभरामध्ये माझ्या राजाची जयंती साजरी केल्या जाते। का? अरे या जगाच्या पाठीवर अनेक राजे जन्माला आले मेले, जन्माला आले मेले, पण त्यांचं कोणी नाव सुद्धा घेत नाही। प्रमाण सांगेल मी आपल्याला, उदंडची झाले जन्मोनिया मेले, होऊनिया गेले रावरंक, त्यांचे नाव कोणी न घे चराचरी। मग जयंती कुणाची होत असते? हो वगाच्या जातीची, पोलादी जातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, वगाच्या जातीची, पोलादी जातीची जगात वैभवशाली, जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली। जय भवानी, शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। जय भवानी। आणि एक सांगू तुम्हाला, आज मला असं वाटतंय की माझ्या रायाची जयंती साजरी करीत असताना आणि मी कीर्तन कुठे करतोय, तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की मी आज शिवनेरी किल्ल्यावर कीर्तन करतोय। एवढं सुंदर वातावरण आहे। कारण मी नेहमी सांगत असतो, आपल्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल प्रेम आहे त्या वास्तूमध्ये जिकडे तिकडे आनंद दिसत असतो। नाही तर पहा तुम्ही, आज महाराष्ट्रामध्ये मी बोलेल आपल्याला, या ठिकाणी यूट्यूब चॅनलला हे कीर्तन लाईव्ह चालू आहे। दररोज मी कथा कीर्तनामध्ये सांगतोय, खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्राला लागलेली एक कीड आहे। कुठली? एक कथाकार दुसऱ्या कथाकाराच्या कथेला जात नाही, एक कीर्तनकार दुसऱ्याच्या कीर्तनाला जात नाही, एक गायक दुसऱ्याच्या घरी भजनाला जात नाही, एक वादक
दुसऱ्या वादकाच्या घरी कार्यक्रमाला जात नाही. पण या सबंध महाराष्ट्रामध्ये हा प्रकार जरी घडत असला तरी पण आपल्या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये हा प्रकार दिसून येत नाही. विचार करा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आपल्याच गावचे भूमिपुत्र श्री हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू तुकाराम महाराज पारदे शिरपूरकर ते आज या ठिकाणी उभे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य जे बंधुवत माझ्यावर प्रेम करतात श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट संगीत अलंकार आमचे माऊली महाराज वायशे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट माझ्यावर बंधुवत प्रेम करतात असे बळीराम बा बोडके, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या गावातील ज्यांनी हरिपाठ आणि काकड्याची परंपरा जपून ठेवली, जे नातवासारखं प्रेम माझ्यावर अजूनही नितांत करतात असे श्री हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय किसन महाराज फोपाटे, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण ज्यांनी विना घेतलेला आहे ते माझ्यावर नितांत प्रेम करतात असे आमचे रतन माऊली, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण इकडनं आमचे मामा आहेत नारायणराव महाराज गुंड, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत ज्यांनी बऱ्याच जणांना वाजवले आणि आज मला वाजवण्यासाठी या ठिकाणी मला लाभलेत, म्हणजे मला नाही कीर्तनकाराला नाही, एक कीर्तनाची साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग मार्तंड कैलासजी महाराज भुसारे, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. आणि हा आवाज ज्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत गोड असा येतोय ती सुंदर अशी अभय साऊंड सिस्टीम देवठाणा, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि हा आपला सगळा लाईव्ह कार्यक्रम पूर्ण जगभरामध्ये ज्या माध्यमातून जातोय ते यूट्यूब चॅनल वाले ज्या माध्यमातून संपूर्ण जगभर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे ते वारकरी जीवन यूट्यूब चॅनल या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी उपस्थित आहेत. म्हणून एकदा आमच्या ज्ञानेश्वर दादा घारे त्यांचंही टाळी वाजून तुम्ही स्वागत करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही कार्यक्रम करायचं म्हणलं की 50च्या आतली आणि 15च्या वरचे मुलं लागत असतील. म्हणून आपल्या गावच्या तरुण मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकान मला विचारलं, महाराज तरुणांसाठी टाळ्या वाजवायला लावल्या, आम्ही म्हातारीने तुम्हाला काय गोटे घातले का? मी त्यांना उत्तर दिलं, अरे बाबा नियोजन तुम्ही फक्त बसल्या ठिकाणी करू शकता. आता मोठी कढाई उचलायची म्हणल्यावर म्हाताऱ्याला जमते का? म्हाताऱ्यालाच उचलावं लागतं, तर कढई काय उचलणार आहे? बरोबर आहे का नाही? म्हणून तरुणांची गरज आहे. आणि एक सांगून जाईल मी तुम्हाला, गड्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 100 गावाच्या वरी आम्ही डीजेची परंपरा मोडीत काढली आणि तिथं कीर्तन सुरू केली. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ताण तणाव टेन्शन आलं की माझे राजे लोहगावला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे, त्यावेळेस ते सदविचार ऐकून त्यांच्या डोक्यातलं टेन्शन जायचं. आताचे राजे टेन्शन आल्यावर कुठं जाते ते मला नका विचारू. मग जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन जर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असेल, प्रिय असेल, तर आताच्या मावळ्यांनी डीजे लावावा का कीर्तन ठेवावीत? कीर्तन ठेवावीत. म्हणून आपल्या गावला मी धन्यवाद देतो
की आपण या ठिकाणी 2 दिवसीय कीर्तन महोत्सव माझ्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने करता, म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा करतो. विठाला हलो हलो हलो. अरे का करायची त्यांची जयंती साजरी ऐका, सांगेल मी आपल्याला. का करायची माझ्या राजाची जयंती साजरी ऐका. हो सोसले ते हाल त्याने केली ही कमाल, सोसले ते हाल त्याने केली ही कमाल, मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल, एका मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल. असा हा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल, असा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल. ऐका, मोठी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थाने आज माझ्या राजाची जयंती आहे आणि आपल्या 2 दिवसीय कीर्तन सोहळ्याची आज सांगता आहे. म्हणजे आजचं कीर्तन हे मिक्स कीर्तन आहे. कुठलं मिक्स? अर्ध काल्याचं आणि अर्ध माझ्या राजाच्या जयंतीचं. ऐका, मातृतीर्थ सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, या सिंदखेड राजामध्ये राजे जाधव वास्तव्याला आहेत. कृष्णेश्वर वेरूळ, त्या वेरूळला भोसले घराणे राहते. वेरूळचे भोसले मातृतीर्थ सिंदखेड राजाचे राजे जाधव, आणि म्हणून लखुजी राजे जाधव त्यांच्या पोटी सुंदर एक कन्यारत्न जन्माला आलं. आणि मग वेळ कमी असल्यामुळे त्या कन्येचं नाव जिजाऊ ठेवण्यात आलं. पाहता पाहता 5 वर्षाची ती जिजाऊ झाली आणि तिच्या मनाने आपल्या राजवाड्यातील एका महालामध्ये शस्त्र भंडार आहे, तिथे जायचे, दामपट्टा घ्यायची, समशेर घ्यायची, तलवार फिरवायची आणि आपल्या बाबाला म्हणायचे, बाबा मला घोड्यावरती स्वारी करावी अशी वाटते बाबा. आणि ही 5 वर्षाची चिमुकली प्रारंभी आपल्या पित्याच्या बरोबर घोड्यावर स्वारी करू लागली. आता थोडंसं जिजाऊचं वय वाढत जाऊ लागलं आणि पाहता पाहता आता जिजाऊ मोठ्या झाल्या. आता एकट्या घोड्यावरी स्वार करून येऊ लागल्या. त्यानंतर आता उपवर झाल्या आणि मग लखोजी राजे जाधव यांचं लक्ष भोसले घराण्यातील शहाजी राजावर गेलं. आणि पाहता पाहता शहाजी राजे आणि जिजाऊ यांची सोयरीक जुळून आली. मंडळी, त्या काळामध्ये त्या दोघांचा विवाह संपन्न झाला. नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. आता जिजाऊ भोसल्यांच्या सुनबाई झाल्या आणि मग शहाजी राजे मोहिमेवर जायचे. कोणीतरी ही वार्ता
जिजाऊच्या कानावर सांगायचं. आज मराठ्यावर एवढा हल्ला झाला कारण त्या काळामध्ये कुतुबशाही, निजामशाही, अनेक सत्ता, जुलमी सत्ता एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये नांदत होत्या. त्यांनी थैमान घातलेलं होतं आणि पाहता पाहता ही शब्द जिजाऊंच्या कानावर गेले की तळपायाची आग मस्तकाला जात होती. तेवढ्यामध्ये अशी बरेच दिवस निघून गेले. जिकडे तिकडे जुलमी सत्तेनं थैमान घातलेला आहे. आया बहिणींच्या अब्रूवर हात घातला जातोय आणि ही वार्ता ज्या वेळेला कानावर पडते त्या वेळेला जिजाऊंना सहन होत नाही. आणि मग पाहता पाहता राजे शहाजी आणि जिजाऊ यांचा संबंध घडून येतो. शहाजी राजे मोहिमेला निघून जातात. पुन्हा परत येतात. वाटतं की आता आपली धर्मपत्नी गरोदर आहे. अशा अवस्थेमध्ये कुठेतरी एखादं चांगलं स्थान निवडावं जिथे काही त्रास होणार नाही. आणि म्हणून स्मरण करू लागले की आता मंडळीला कोणत्या स्थानावर नेऊन ठेवावं. म्हणून पुणे जिल्ह्यातील मंचर जवळच शिवनेरी किल्ला आहे आणि तो शिवनेरी किल्ला शहाजी राजांनी निवडला. आणि मग जिजाऊंना त्या ठिकाणी नेऊन सोडलं. आता 7वा महिना सुरू झाला. त्यावेळेला माझ्या जिजाऊनी श्रीमद भागवताचं पारायण करावं, रामायणाचं पारायण करावं, शुरांच्या गोष्टी वाचाव्यात. आणि पाहता पाहता 8वा महिना सुरू झाला. 9वा महिना सुरू झाल्याच्या नंतर जिजाऊचे तेज दिसे जैसा सूर्य. आणि पाहता पाहता 9वा महिना सुरू झालेला आहे. आता थोडस चालायला त्रास होतो. तरी पण जिजाऊ शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाई नावाच्या आई त्यांचं स्थान आहे. त्या शिवाई मातेला दोन्ही हात वर करून साकडं घातलं. हे जगज्जननी, महाराष्ट्रावर चाललेला हा अत्याचार मला डोळ्यांनी पाहत नाही. म्हणून तुला साकडे घालते. माझ्या उदरामध्ये जे बाळ आहे ते शूर असावं, वीर असावं आणि सगळ्या महाराष्ट्राला न्याय देणारा असावं. म्हणून साकडे घालते आई. हे शिवाई माते, माझ्या हकेला वो दे. आणि पाहता पाहता जिजाऊ शिवनेवर येतात. 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात. आकाशामध्ये सगळे 33 प्रकारचे देव एकत्रित येतात आणि त्या शिवनेरीवर पुष्पवृष्टी करतात.
शिवनेरीवर ढोल नगारे तासे यांचा आवाज घुमतोय, तुताऱ्या वाजायला लागतात आणि अशा या मंगलमय वातावरणामध्ये स्वराज्याचे संस्थापक, अखिल विश्वाचा दैवत, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. त्या शिवनेरी किल्ल्यावर आता खऱ्या अर्थाने एक सूर्य उदयाला आला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आनंदी आनंद आहे. आणि आता मात्र बाल अवस्थेमध्ये शिवबांनी अनेक शस्त्राचं ज्ञान अवगत केलं. तसं तर मूळ शिवशंकराचा हा अवतार, आपल्याला आरती माहिती आहे. भगवान शंकराचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयामध्ये सर्व विद्या पारंगत केली आणि आता सगळे मावळे एकत्र केले. अठरा पगड जाती 16 सारा मराठा समाज मोळा, पगड जाती 16 सारा मराठा समाज मोळा, एका जागी केलाय गोळा सारा समाज मराठी मोळा, पाठी केलाय गोळा सारा समाज मराठा गोळा. स्त्री अत्याचार करील दूर एकच इच्छावरी, स्त्री अत्याचार करील दूर एकच इच्छावरी, बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी, शिवबा राजा ग बसला घोड्यावरी, शिवबा राजा ग बसला घोड्यावरी, शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. दिलं वचन साहेबा वचन पूर्ण करीन, दिलं वचन साहेबा वचन पूर्ण करीन. बाई राजा ग शिवबा माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी, माझा राजा ग बसला घोड्यावरी, शिवबा राजा ग बसला घोड्यावरी, राजा ग बसला घोड्यावरी, शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. धन धन धनाय शिवरायाची जिजाई, धन धन धनाय शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. होती मोगलाची सत्ता त्यावेळी, नव्हता दिन दुबल्याचा कोणी वाली. हे आया बहिणीला संकट तारी, नव्हता कोणी त्यावेळी कैवारी. कधी व्हायला खंड
मुद्रमानाचा मानाचा जिजाईला मुद्रमानाचा मानाचा जिजाईला मुद्रमानाचा मानाचा जिजाईला ऐका गड्या, एक सांगू का, कीर्तनाची मजा त्याच वेळेला असते, हे मागचे धोरणात पाहिजे. नाही तर तुम्हाला काय सांगावं, मागच्या महिन्यामध्ये मी इकडे विदर्भामध्ये कीर्तनाला गेलो आणि मी अभंग घेतला, शिव भोळा चक्रवर्ती. मग पुढे एक जण चाल म्हणू लागलं, ते खोडीचं म्हातारं म्हणजे कसं, त्यानं गावात एकही तरुण भजने होऊ द्याला नाही. हा, तरुण पोरगा आलं मंदिरात, त्यानं टाळ गळ्यात घेतला आणि वाजवाय सुरुवात केली की हे खोडीचं म्हातारं म्हणायचं, गबस तुला नाही वाजत आहे टाळ. जे त्या तरुण पोरानं टाळ त्या म्हाताऱ्याकडे दिला, भजनाचं नाव आणि नाव सुद्धा नाही घेतलं. येते का लक्षात? मग मी तिथं खोडीचं म्हातारं, बरं हे तरी धोरणात होतं, पण मागचं बहिरं होतं, त्याचे स्पीकर गेलेले होते. हे पुढचं चाल म्हणताना बरं का तुकाराम भाऊ काय म्हणलं, ते म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती, हे मागचं बरोबर म्हणलं ते शिव अंदाजाने, पण ते उत्तरार्ध म्हणलं, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, हे असं म्हणलं. हे मागचं बहिरं म्हातारं काय म्हणलं, त्याचे मायमाई चुलती, त्याची मायमाई चुलती, त्याची मायमाई चुल. आता एवढा आव मिळेल की इथं, अవి गाणार आहेत तुम्ही, टाळ्या वाजवायला पाहिजेत ना. ऐका, हे नाही कळालं, थोडं मार्मिक आहे. हां, ज्याला कळायचं त्याला कळन. एकदा माझं कीर्तन बीड जिल्ह्यात होतं आणि बीड जिल्ह्यामध्ये कीर्तन असल्यामुळं म्हणलं आता राष्ट्रसंत श्री भगवान बाबा, वामन भाऊ गडकर, गहिनीनाथ गडकर, ही एवढी मंडळी बीड जिल्ह्यात झालेली आहे, मग आपण काय करावं. आणि भगवान बाबाची पुण्यतिथी जवळ झालेली होती. मग म्हणलं अभंग दुसरा घेईपर्यंत आपण संत प्रकरणातला अभंग घेऊ. मग मी अभंग घेतला, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. मग चाल म्हणायला दोघं जण पुढे आले ते लई जुने गायक होते, त्यांनी आजताहीच चाल गायली. हे तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय. म्हणलं चाल बंद कर चाल तुझी. ते म्हणलं काय झालं बाबा, काय झालं, तुला काय कळत का नाही कळत. म्हणलं राजा, धड धड तू माझ्या समोर माई एकीकडे घालायलाच बाप एकीकडे घालायलाच वेगळा अर्थ लावून घेऊ नका. म्हणजे तर त्यानं मला उत्तर काय दिलं माहितीये का, ते म्हणला बाबा तुमचं सगळं खरंय, पण इमानदारीना माईच्यानी म्हणी बाप मात्रात बसायला पण माईच बसन. कसं असतं, काय विनोद आहे ना, 4G असते. कसे असतात 4G, हे लवकर कळतात, पण 5G सहसा लवकर कळतच नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. जाऊ द्या, तुम्हाला एक चालता सांगतो. शहरामध्ये स्विमिंग पूल असतात पोहण्यासाठी. आपल्या खेडेगावच्या लोकांना काही विशेष काही महत्व म्हणजे त्याचं वाटत नाही. बरोबर आहे की नाही? कारण आपल्याला काय तळेन बिळेन शेततळे इकडे विहिरीत नाही का. ते स्विमिंग पूलामध्ये दोघं नवरा बायक आणि त्यांचा एक छोटासा मुलगा, हे असा. ते नवरा गेला पोहायला स्विमिंग पूलामध्ये. म्हणजे मुलगा म्हणायचा, ए मम्मी मम्मी, अगं मम्मी ऐक ना, पप्पा बुडतील, पप्पा मरतील, पप्पाला इकडे बोलो, पाण्यात जाऊ नका म्हणा. ती म्हणे ग बस, तुला काय कळत नाही. अहो म्हणे तसं नाही मम्मी, मला एकच पप्पा येत, असं काय करती, बोलव ना पप्पाला. त्यावेळेला तिने एका वाक्यात सांगितलं, तू का मूर्ख आहेस का काय म्हणे, काही काळजी करू नको म्हणे, द्यायचा विमा काढलेला आहे. आता ज्याला कळालं त्याचं ठीक आहे, पण ज्याला नाही कळालं ना, त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. विठाला सुंदर प्रमाण दिलं माऊलींनी.
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं देवाचं शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर रहिते साठीवर झेलले आपुल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्या राजावर राजावर, माझ्या राजाचं देवाचं राजाचं देवाचं राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून 400 वर्ष झाली 395वी ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ऐका थोडा आवाज द्या. 400 वर्ष झाली माझ्या राजाला. जयंती कुणाचे होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे का? आजही भगवा ध्वज कुठेही बघितला, हा आज सुरक्षित भगवा ध्वज आमची कथा कीर्तन का चालू आहेत? ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावरती उपकार आहेत. म्हणून जाता जाता एक विनंती करतो सर्व तरुण बांधवांनो, ऐका. उभ्या आयुष्यातही आपला भगवा झेंडा पताका कधी आडवा बांधायचा नाही. ऐका, आपली पताका भगवी, आपला भगवा झेंडा कधी आडवा दोरीत बांधायचा नाही. मग पताका हा उंच असावा, कारण उंच पताका झळकती. मग आजही आपल्याला आठवण येते. कुणाची आठवण येते? मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म तो जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताचा हृदयावर हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आणि मग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले. असे 400 मावळे आपल्या सोबत घेतले आणि भोर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील राहिरेश्वराच्या दिशेनं निघाले. राहिरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि मग तिथे राहिरेश्वरावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ती तुमच्या आमच्यासाठी पण कुणाच्या आज्ञेवरून घेतली तर ऐका. आज्ञा होती माझी जावंची, आज्ञा होती माझी जावंची, आज्ञा होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राहिरेश्वराच्या पिंडीवर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळेला सर्वांनी एकच गर्जना केली, हर हर! तुमचं दुःख तर काय का मी चहा घेऊन येऊ? एका गावात तुकाराम महाराज, मी एका जणाकडे मी म्हणायचो तैसे साचा आणि मावाळ, तर पुढचं कसं करायचं माहितीये का? मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. सगळं कीर्तन मी त्याच्याकडे पाहून केलं. मला वाटलं याच्या गाथा पाठ ज्ञानेश्वरी पाठ. नेमकं कीर्तन झालं आणि त्यांना चहाला मला घरी नेलं. आणि मग त्यांचा मुलगा आला, म्हणे बाबा पाणी घ्या. पाणी घेतलं, चहा पिला. मी म्हणलो काय अभ्यास आहे बाबाचा तुमच्या? हा, गाथा ज्ञानेश्वरी पाठे वाटते त्यांच्या कीर्तनात. मी कुठली उभीन कुठलं प्रमाण म्हणलं की बरोबर आहे म्हणायची ती. ते म्हणे महाराज तुम्ही येडे झाले का काय झाले, म्हाताऱ्याला 35 वर्षापासून ऐकायलाच येत नाही. आणि मी अख्खं कीर्तन त्याच्याकडे पाहून केलं. तुम्ही बोर झालात का? चहा सांगू का? नाही मग ऐका. पुरुष मंडळी एकदा म्हणतील आणि महिला मंडळी एकदा म्हणतील. अगोदर पुरुष मंडळी. टाळकऱ्यांनी माईक मध्ये म्हणायचं नाही. हर 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 हर. आता तुम्ही हर 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 हर. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. पार इकडं तेलंगणा पर्यंत फिरतो ना आम्ही, महाराष्ट्रभर फिरतो. कोण्याच गावात मला मुंगळे लाईन मध्ये दिसले नाही. पण आपल्या शिरपुरातले मुंगळे लाईन मध्ये येत आणि मुंग्या तर पहिल्याच लाईन मध्ये असतात. मुंगळ्याचं मुंग्याच सांगितलं मी तुम्हाला, आहे की नाही? हा ऐका. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. इथपर्यंत आपण आता बघितलं.